सुपर फोरमध्ये स्वराज्य कशिळे हा संघ पोहोचला होता, मात्र स्वयंभू पायगाव संघाने या संघाला पराभूत करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. दीपक मडवी आणि जितू गवळी. दीपक मडवी खरं तर आमचे क्लासमेट, 1-2 वर्ष आम्ही आगे मागे असू, परंतु कॉलेज जीवनापासून त्यांनी क्रिकेटची सुरुवात केली आणि तिथून ते अगदी मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचले. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा, त्यानंतर हार्ट ऑफ सिटी असं त्यांना नाव देण्यात आलं. दीपक मडवी आज 40+ क्रिकेटमध्ये त्यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळतो. जितू गवळी एक उमदे खेळाडू, नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं प्रेम राहिलेलं आहे. सर्व काही सोडलं त्यांनी, परंतु क्रिकेट सोडलं नाही. हे क्रिकेटवरचं प्रेम आज त्यांना ह्या मध्ये पोचवतं आहे की मागच्या वर्षी त्यांनी चाचणी स्पर्धा मारली आणि या वर्षीही या जोडीने कमाल केली. अंतिम फेरीमध्ये चाचणी स्पर्धेचा प्रवेश केला. बेस्ट ऑफ लक जितू गवळे यांना, दीपक मडवी माय क्लासमेट. आणि त्यानंतर आपण आता मात्र पाहतोय की नक्कीच बंद्रा मारुती काल्हेर संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला. आजच्या दिवसातील अंतिम विजेता कोण असेल हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये समजणार आहे. एक मानाची स्पर्धा, चाचणी स्पर्धा 2024-25 आपण पाहत आहे मित्रांनो. नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडी, 14 ते 15 वर्ष 7 संघामधून सुरू झालेली ही संघटना. आज या संघटनेमध्ये किमान 36 ते 37 संघ हे समाविष्ट झालेले आहेत. पहिल्या चेंडूसाठी सज्ज होतोय रुक्षण गायकवाड. संजय आणि अंकुशी सलामीची जोडी, 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू फुलटॉस होता. संजयने टर्न केलेला शॉट फाईन लेगला. मित्रांनो, क्रिकेटच्या काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. पंच असोत, समालोचक असत, गुणलेखक. आज गुणलेखन ही क्रिकेटची महत्त्वाची गोष्ट झालेली आहे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणलेखक अल्पेश गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपलास यांच्याकडून खास करून न्यू तुफान पिंपलास संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या. अल्पेश गायकवाड जबरदस्त गुणलेखक. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे अल्पेश. त्यांच्याकडून न्यू तुफान पिंपलास संघाला आणि चाचणी स्पर्धेतील सर्व संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच अल्पेश गायकवाड. वेल सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावर 2 लागल्या. मोठी संघ ज्ञानेश्वर मुकदम या स्पर्धेमध्ये पराभूत झाले. या संघाकडून अपेक्षा होती ते संघांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र अजूनही खेळ शिल्लक आहे, अजूनही मॅच बाकी आहे. गंगामाता गोंदवली वर्सेस न्यू तुफान पिंपलास. बॅकफुटला गेले फलंदाज, पंच आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार होतोय. गंगामाता गोंदवलीचे प्रेक्षक खुश झालेले आहेत या चौकाराने. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. चौकार जातोय. चौकाराने संजीवनी मिळालेली इनिंगला. कष्ट करावे लागतात, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि संजयने ते कष्ट केलेले आहेत. कष्ट केले होते क्षेत्ररक्षकाने, फिल्डरनेही, परंतु संजयचे कष्ट त्याच्यावर भारी पडले. चौकाराने धावसंख्या 6. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच, पुन्हा एकदा ते क्षेत्र, चेंडू पुन्हा एकदा जातो. यस, तिथूनच चौकार. बॅक टू बॅक संजयच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम लाजवाब चौकार. काय बॅटिंग आहे आणि काय फिल्डिंग आहे. इथे विचार करावा लागेल त्या क्षेत्ररक्षकाबद्दल. किसन दादा मला वाटते आहेत तिथे. क्षेत्ररक्षक त्यांनी खराब केलंच, परंतु ते नाराज आहेत, दुसऱ्यांवर नाराज आहेत. हा कॉन्फिडन्स हवा आहे. 2 चेंडू 2 चौकार. मात्र संजय यांचा अनुभव बघा. आपल्या आगरी भाषेत एक म्हणे, मी म्हणणार नाही, ती थोडीशी ऑड आहे, परंतु जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. हे खरोखर खरंच आहे. या बॅट्समनने ते जे 2 चौकार मारले, पंच, त्याला जबाब नाही आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी मात्र पुन्हा एकदा तो शॉट, ती जागा. आता मात्र क्षेत्ररक्षण होईल का? यस, इथे मात्र पडतोय, धडपडतोय, क्षेत्ररक्षण करतोय. हो, एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं, एंटरटेनमेंट यूट्यूब युजरचं. कारण क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, ज्याच्या मागे चेंडू लागला त्याची पाठ सोडत नाही आणि इथे तेच घडलं आहे. मागच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, धावसंख्या 12. यावेळी मात्र ऑन द राईज खेळून काढलेला आहे. चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला.
सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न झाला. यस, दुसरी धाव पूर्ण. आता मात्र तिसरीचा प्रयत्न होईल, मात्र नाही आहे. तरीसुद्धा मी तर म्हणेन 45 वयोगटाच्या खेळाडूंनी त्यांचं काम केलेलं आहे. तुमच्यावर जबाबदारी सोपवली होती, जा मारा, हाना मारा, 15 धावा पहिल्या षटकात करा असं कर्णधारांनी सांगितलं होतं. त्याच्यापैकी 14 धावा त्यांनी केल्या. आता बाकी येणाऱ्या फलंदाजांवर जबाबदारी. 40+ क्रिकेट असंच असतं मित्रांनो. चले तो चांद तक नहीं तो शाम तक. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन, आपण आपला परिपूर्ण संघ घेऊन तयार राहायचं आहे, कारण सामने जास्त राहिले ना. सेमीफायनलचा सामना वेळेवर होणं खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळाडू एक महत्त्वाची सूचना आपल्याला करेन, जेव्हा 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये पाणी येतं ना, ते पाणी तुम्ही बसून डोफ्यांवर बसा. आपण आगरी भाषेत जर म्हटले तर उखुटे बसा, पण बसून पाणी प्या, कारण ते तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. वैज्ञानिकदृष्ट्याही ते खूप महत्त्वाचं असतं, कारण उभ्याने पाणी पिलं तर थेट ते आपल्या लहान आतड्यापर्यंत मोठ्या आतड्यापर्यंत जाते आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला अपाय होऊ शकतं. म्हणून कधी क्रिकेट खेळताना मैदानावर जेव्हा तुम्ही असाल तेव्हा बसून, डोफ्यांवर बसून, उखुटे बसून पाणी पित जा. नाही, ते कधीही पिलं तरी चालेल. अनिल केनी यांनी एक आठवण काढून दिली दमनची. जाऊ दे, 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बॉलर तुषार. नाही, अनिल केनी, मी तर म्हणतो ना 40+ क्रिकेटमध्ये मजाक मस्ती खूप आवश्यक आहे. नाहीतर हे क्रिकेटपटू आपल्या आयुष्यात सिरियस असतातच. कामधंदा सांभाळून, पोरं सांभाळून, त्यांचं शिक्षण, त्यांची पोटं भरण्यात सिरियस असतातच. किमान इथे आल्यावर तरी त्यांनी एन्जॉयमेंट करावं, किमान इथे आल्यावर तरी मजाक मस्ती त्यांनी करावी, एवढीच अपेक्षा असते. ओव्हर द विकेट गोलंदाज, बॅकफुटला गेले फलंदाज, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. निश्चितच सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, हा ना करताना संजय यांनी आपली विकेट बहाल केली. खेळाच्या मैदानावर 40+ मित्र तुम्ही जेव्हा असताना घरदार विसरता. आणि ते बघा, तुम्ही धंदा करता, एखाद्या धंद्यामध्ये तुम्हाला लॉस झाला, नोकरी करता, नोकरीमध्ये प्रेशर आला, त्यानंतर घरदार सांभाळताना तुमच्या डोक्यावर खूप ओझं असतं. कुठे ना कुठे हे क्रिकेट खेळताना ना हे ओझं कमी होतं. हे क्रिकेट खेळताना तुमच्या मनावरील ताण कमी होतं. 40+ क्रिकेटचं हेच तर महत्त्व आहे. आता कुठे भांडायचं आहे आपल्याला, कुठे घरं भरायची आहेत ट्रॉफ्या मिळवून, कुठे आपल्याला विजय संपादन करून इंटरनॅशनल लेवलला जायचं आहे. हीच मजा मस्ती असते, हेच तर एंटरटेनमेंट असते. हीच तुमच्या शरीराला थोडीशी आल्हाददायक स्थिती असते, ती एन्जॉय करा. 40+ क्रिकेट सिरियस जास्त घेऊ नका. गोलंदाज तयार, तुषार. ओ, लॉप केलेला चेंडू. अहो, बरेच कीर्तनकार म्हणतात कोरोनाच्या महाभयंकर काळातून वाचलेले आपण लोक आहोत. कोरोनामध्ये बघितलं, कोणाचे पार्थिव पण आपल्याला बघायला मिळालेले नाही. कुठे कोणाला जाळलं, कुठे कुठल्या हॉस्पिटलमध्ये कोण गतप्राण झाला, कोण कुठे मेला, कोण कुठे गेला, हेही आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. कोणाच्या लग्नात 25 माणसं नव्हती, कुणाच्या मैतावर 4 माणसं नव्हती. अशा परिस्थितीतून आपण जगलेली वाचलेली माणसं आहोत. प्रेमाने राहा, प्रेमाने क्रिकेट खेळा आणि आयुष्य मी तर म्हणेन एन्जॉय करा. ओव्हर द विकेट गोलंदाज, नवीन फलंदाज खेळपट्टीवर राकेश, मागच्या सामन्यातील सामनावीर. ओव्हर द विकेट गोलंदाज, यावेळी मात्र फुल टॉस, शॉर्ट फाईन लेग. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण. ती जागा जी आहे ना, ती जागा म्हणजे तुमच्या डोक्यात एक काट्यांचा मुकुट असतो, कारण शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, थोडंसं जरी इकडे तिकडे झाला चेंडू तरी समजा की सीमारेषेच्या बाहेर गेला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुषारकडून. धावसंख्या धावफलकावर 17. किती धावा 3 षटकामध्ये करेल गंगामाता गोंदवली संघ. न्यू तुफान पिंपलास संघाचं तुफान जर रोखायचं असेल तर. यावेळी मात्र लॉब किल्ला, क्षेत्ररक्षक तैनात
ओ माय गॉड, झेल सुटतोय, परंतु त्या सुटलेल्या झेलावर फक्त 2 धावा आलेले आहेत. या 2ने धावसंख्या 19 वर पोहोचली. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ओम फोटोने झेंडे आपले गाडलेले आहेत. कारण ओम फोटोचा जर इतिहास बघितला तर गेली 8 ते 9 वर्षापासून नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी जोडले गेलेले आहेत. नीट अँड क्लीन टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करू शकलेले नाहीत फलंदाज. हाच थ्रो होता चौथावीवर मानकोली ए संघाच्या क्षेत्ररक्षकाचा आणि घात झाला अशाच थ्रोने. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या झाली 21. पिचच्या आजूबाजूला जी माती टाकलेली ती माती पूर्णपणे मैदानाला चिपकलेली नाही, मैदानाला पूर्ण घट्ट बसलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झालेला, चेंडू जेव्हा तुम्ही लांबून फेकता तेव्हा अचानक उचलतो कारण तिथे माती मऊ आहे. हाऊक करण्याचा प्रयत्न, स्वतः कीपर चेंडू खाली. यस, अनदर विकेट इज गॉन. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला ना मित्रांनो, लेट कटसाठी सचिन तेंडुलकर प्रसिद्ध होते, स्क्वेअर कटसाठी राहुल द्रविड, त्यानंतर फ्लॅशी स्क्वेअर कटसाठी नक्कीच आपण वीरेंद्र सेहवागचं नाव घेऊ शकतो. अप्पर कटसाठी पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागचं नाव घेऊ शकतो. कव्हर ड्राईव्ह मला नाही वाटत की विराट कोहलीशिवाय चांगला कव्हर ड्राईव्ह कोणी मारू शकतो. आणि त्यानंतर जर स्टेट ड्राईव्ह बघितला तर पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. ऑन ड्राईव्हचा विचार केला तर नक्कीच मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड. सॉफ्ट ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा विचार केला तर VS लक्ष्मण. पुलचा विचार केला तर नक्कीच रोहित शर्मा. त्यानंतर हेलिकॉप्टर शॉटचा विचार केला तर MS धोनी. असे क्रिकेटमध्ये आपल्या भारताचे नक्कीच सगळे स्टार प्रसिद्ध आहेत फटक्यांसाठी. लेफ्टी क्रिकेटचा जर विचार केला तर असं म्हटलं जात होतं सौरभ गांगुलीच्या विषयी की देवही त्याच्यापेक्षा चांगला ऑफ ड्राईव्ह मारू शकत नाही. सौरभ गांगुली ऑफ साईडचा बादशाह होता. आता मात्र इथे बादशाही रतिलालच्या विरुद्ध करावी लागेल फलंदाजांना. ओव्हर द विकेट रतिलाल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेन की हे शेवटचं षटक हलक्या हाताने खेळण्याचं षटक नाही आहे. इथे तुम्हाला ताकद लावावी लागेल. इथे मोठे फटके, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉफ्टेड शॉट मारावे लागतील कारण चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 4. पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटच्या. ओ माय गॉड, तिथे फलंदाजाचा बघा जरा अवस्था थोडीशी बिकट आहे. आय थिंक इंज्युर्ड झालेला आहे. लगेच त्या ठिकाणी फलंदाजांना पाणी पोचवा. 40+ क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू इंजुरीड झालेले आहेत. बरेचसे असे खेळाडू हात पाय गमावून बसलेले आहेत. क्रिकेटपेक्षा कबड्डी खतरनाक आहे परंतु क्रिकेट ही आता सोपं राहिलेलं नाही आहे. जयदुर्गा सुरई आपण तयार राहायचे. चालू सामन्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. त्यानंतर 15 मारुती काल्हेर संघ आपण वेळेवर हजर राहा. 3 वाजलेले आहेत. 15 मारुती काल्हेर 3:30 वाजेपर्यंत आपली रिपोर्टिंग करा.
वेल अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा स्कोअरबोर्डवर लागलेले आहेत 23-23. तीन चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर समाधानकारक धावसंख्या धावफलकावर लागू शकते. कुठल्या प्रकारची बॅटिंग सुरू आहे शेवटच्या षटकात हे समजत नाहीये. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, मात्र समोर गोलंदाजी तितकाच ताकदवर गोलंदाज आहे रतिलाल. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल आली, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आणि धावसंख्या 25 वर पोहोचली. न्यू तुफान पिंपलास संघाचं खऱ्या अर्थाने आज तुफान घोंगावलेले आहे. या इनिंगमधील अंतिम चेंडू. वेलकम व्यासपीठावर मंगलदास सांगो म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम उद्योगपती कालवार. वेल इनिंग संपलेले, 3 षटकं संपली. 9च्या सरासरीने 27 धावा करून 28 धावांचं लक्ष या इथे ठेवलेलं आहे गंगामाता गुंदवली संघाने जयदुर्गा सुरई संघासमोर. या सुरेश सर, कायम केनी सर, नक्कीच आपण समालोचनाची जबाबदारी जी आहे ती सांभाळा. आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. सूरज पाटील, मॅन फ्रॉम वाडा. अनेक कबड्डीच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या, अगदी पहाडी आवाज, स्वागत करण्याची त्यांची अजब अदा आणि त्या अदेने या भिवंडी तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम कबड्डीपटूंना भुरळ घातलेले असे सूरज पाटील आपल्याला जॉईन झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. या आमच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये ना एकाची वेगवेगळी खासियत आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व जो ही कॉमेंटेटर आहे त्याची वेगळी खासियत आहे आणि तीच वेगळी खासियत घेऊन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात सूरज पाटील. हो, तुमची ट्रेन किती वाजता? हो, कितीच्या ट्रेनला जाणार? 6:15 ना. 5च्या आत फ्री करायचं. होईल. इथनं खारबावरून ट्रेन भेटल, इकडे अंजूर भेटावं. तुम्ही उलट कशाला जाता येण्यासारखं? खारबाव लांब आहे, उलटा अंजूर पडायचं. कुठं खारबाव अर्धाच ना. हा ना. रिक्षा नाही जात तिकडे. सोडलं कोणी बाईक को पटक्या. रिक्षा नाही मिळत. बाईक गाडी घेऊन जा. डायरेक्ट अर्नाला कोणती पाहिजे ना? चालू आहे नाही यार. याच्यातून विजय संघाने हा चलो बी फास्ट. फील्डिंग त्वरित लावून घ्या. बॅटर बरोबर बॅटर ओपनिंग जोडी. गंगामाता गोंदवली संघाने धावसंख्या उभारली 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवले 3 षटकांमध्ये. 18 बॉल 28 धावा न्यू तुफान पिंपलास टीमला. खूप चांगली मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. जेवढे षटकार पहिल्या ओव्हरला बसतील तेवढा फायदा हा न्यू तुफान पिंपलास टीमला होईल. जेवढे डॉट बॉल आणि 1-2 विकेट जर काढल्या पहिल्या ओव्हरला तर तेवढाच दबाव आणि प्रेशर ठेवायला संधी असेल गंगामाता गोंदवली टीमला. म्हणजे या मॅचमध्ये जीव की प्राण राहणारं षटक कोणतं तर पहिलंच. 3 ओव्हरला 28 धावा, 18 चेंडू 28 धावा. नक्कीच सूरज पाटील सर, पहिल्या सामन्यामध्ये देखील 28चं लक्ष होतं, मात्र ते डिफेंड केल्या जयदुर्गा सुरई या संघाने. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमचे काही मान्यवर आम्हाला जॉईन झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शेलूमाता वॉल सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू प्रमोददादा भोईर यांनी या स्पर्धेला
आणि खास करून गंगामाता गोंदवली संघाचे खेळाडू संजय म्हात्रे आणि अंकुश म्हात्रेने शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद प्रमोदजी भोईर. आपला चाचणी स्पर्धा कालिका माता चषक 2024मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच आपण ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी वाडा परिसरातील एक दमदार आवाज सूरज पाटील सर. रतिलाल अँड मिस्टर नरेश ओपनिंग जोडी सुनील आय थिंक ओपनिंग करिता आलेले आहेत. तमाम महाराष्ट्रातील 40+ खेळाडू टेनिसचे असतील किंवा टेनिस क्रिकेटपट्टू असतील आणि क्रिकेट शौकीन असतील सर्वजण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हवर मात्र तेवढ्या आवडीनं पाहत आहेत. चांगली क्लिअरिटी ओम फोटो लाईव्हवर क्रिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. भिवंडी टेनिस म्हटल्यानंतर क्रिकेटची एक आयोजनाची भूमिका अदाकारी वेगळी असते. म्हणून भिवंडी टेनिसला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्थान आहे. अनेक क्रिकेट स्टार दुबईपर्यंत पोहोचवलेले आहेत. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये भिवंडीचं खूप मोठं नाव आहे. प्रो कबड्डी पहिला खेळाडू याच गावातील उमेश म्हात्रे कालवार. श्री समर्थ क्रीडा मंडळाचे महाराष्ट्र कबड्डी लीग परेश म्हात्रे हुतात्मा शांताराम कालवार आणि हुतात्मा शांताराम कालवार श्री समर्थ कालवार विवेक स्मृती कालवार या 3 मंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील सगळे कबड्डीपट्टू महिला असतील पुरुष असतील या मैदानात याच ठिकाणी कबड्डी निवड चाचणी 2024 ठाणे जिल्ह्याची ही पाहायला मिळणारे अगदी लवकरच याच प्रांगणात. राष्ट्रीय खेळाडू घडवणारं गाव म्हणजे कालवार गाव. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. रतीला सुनीलला रोख धावांशी लावण्याकरिता गंगामाता गोंदवलीचे ओपनिंग गोलंदाज संजय बॉलिंग मार्कवर. मिस्टर संजय पहिलं षटक घेऊन येत आहेत. रतीलाल स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. सुनील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. मॅचला सुरुवात 28 धावा 3 षटकं 18 चेंडू 28 धावा. किती बॉल डॉट येतील या 18 बॉलमध्ये? 3 ते 4 बॉल जरी डॉट आले 1-2 विकेट काढल्या तरी सुद्धा मॅच ही गोंदवलीकर खेचू शकतायत. 2 ते 3 मोठे बिग ब्लास्ट करताना सिंगल डबल धावसंख्या ठेवली तर मॅच शेवटच्या ओव्हरला कमी रन रेट राहील. परंतु काय घडेल काय बिघडेल पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. चांगली या ठिकाणी भेद गोलंदाजी. एकपेक्षा जास्त काय धाव मिळत नाही. 22च्या स्वरूपामध्ये मात्र धाव जेमतेम पूर्ण केलेली आहे. संजयने मात्र खूप चांगली खुबी मांडली कारण पहिला बॉल आहे. पहिला बॉल बॅटला लावू दिलेला नाहीये म्हणजे मॅच भारी होणार आहे. गंगामाता गोंदवलीमध्ये तेवढी दमखम आहे जेवढी या मॅचकडे पाहताना बॅटिंग करणारा संघ न्यू तुफान पिंपलासमध्ये. अगदी मागची मॅच सुद्धा सेम याच पद्धतीने मात्र अटीदरीची होती. 1 चेंडू 9 धावांपर्यंत सामना तो गेला होता. क्रिकेट आहे, खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो. जे काही ठरवत असतो वेळ ठरवतो. ती वेळ आता दोन्ही टीमवर आलेली आहे. गोलंदाज तयार मिस्टर संजय गोंदवली. गंगामाता गोंदवली गोलंदाज समोर न्यू तुफान पिंपलास बॅटर लेफ्ट हँड सुनील. या ठिकाणी लोअर फुल टॉस बॉलला अलॉंग द कार्पेट ढकलून दिलं. एकदा पूर्ण थ्रो येतोय तोपर्यंत रतीलाल मात्र पोहोचत आहेत. 2 धावांनी धावतात धावफलक पोहोचतोय 3 या आकड्यावर. परंतु चेंडू 2 संपलेले आहेत. पहिल्या षटकातील 2 बॉल निघून गेलेले आहेत. संजय यांचे मोठा फटका लगवू दिले नाही संजय यांनी बॅटरला. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला. बघा जास्त काही मोठा फटका येत नाही परंतु 2-2 धावांची जिद्द आहे आणि इथे क्षेत्ररक्षकांची सुद्धा तेवढीच मेहनत आहे. 1च धाव मिळाली यावेळेस. कॉम्पिटिशनला एकमेकांसमोर एक मात्र ठाकलेले आहेत. हमी तो हम क्या तुम्ही तो तुम क्या. 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा आहेत. सामना बॅलन्स सामना स्थिर आहे. मागच्या मॅच प्रमाणेच कॉम्पिटिशन आहे. नेक्स्ट बॉल.
या ठिकाणी स्वीप केले बॉल लास्ट वेळेला एक डीप झोनकडे क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. पुन्हा एकदा एकच धाव. वॉटर बॉलिंग. संजय यांनी मात्र चांगला भेदक मारा ठेवलाय. मॅचवर तेवढंसं दडपण येऊ दिलेलं नाही पिंपलास टीमचं, तेवढंसं मात्र धावसंख्येचा ओझा दिलेला नाही, खेचलेलं नाही धावसंख्या. सामना अतिशय 50-50 चान्सवाला आहे, कारण 4 बॉल धावा फक्त 5 आहेत. 28 धावा करायच्या आहेत आणि धावसंख्या ही 5 वरच आहे. भयान शांतता क्रीडानगरीमध्ये बाउंड्रीच्या आतमध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय संजय सारख्या गोलंदाजासमोर. पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव घेत आहेत. बॉल या ठिकाणी फील्ड केलाय, थ्रो करतोय, कॉल केलाय आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. पाहता पाहता 7 धावसंख्या फळकावर मात्र लागलेली आहे. वादळ तेवढंच निर्माण नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल सामना हा फक्त लढला जाऊ शकेल, खेचला जाऊ शकत नाहीये. सामना स्थिर राहील, कारण एकही चौकार आतापर्यंत आलेला नाहीये. 5 बॉल 7 धावा. 28 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये असताना. 5 बॉल 7 धावा. सामना अगदी खिळून ठेवलाय गोलंदाज संजय गुंदवली यांनी. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलवर बघा, सॉफ्ट हँडचा वापर केलाय. मिड विकेट डीप कडे बॉल. पुन्हा एकदा या बॉलवर 2च धावा मिळत आहेत. ओव्हरची सांगता 2 धावांनी झाली आहे. चौकार षटकार लगू दिला नाही, ठोकला नाहीये. शांतता राहिली बाउंड्रीच्या आतमध्ये. फलंदाज न्यू तुफान पिंपळाचं मात्र वादळ शांत केलंय. विकेट परंतु काढली नाहीये, म्हणजे विकेट शाबूत आहेत. आणि 12 बॉलमध्ये आता विजयासाठी धावांची गरज आहे 19. सेम कंडिशन, सेम मॅच. 12 बॉल मागच्या मॅचप्रमाणे 19 धावांची गरज आहे. सामन्याची चुरसता वाढलेली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. 12 चेंडू आणि 19 धावा. कोण बदलवणार समीकरण? चर्चा जरूर या मॅचची. आता बॅटर खेळणार की नाही, आता बॉलर विकेट काढणार. दडपण येणार. डॉट 2 बॉल आले तर प्रेशर येणार. 15 बॉल 19ची मॅच सुद्धा होऊ शकते. 14 बॉल 19 सुद्धा होऊ शकते, किंवा 6 चेंडू 12 बॉल धावांची मॅच मागच्या मॅचप्रमाणे सुद्धा येऊ शकते. एनिथिंग हॅपनिंग इन क्रिकेट. आणि 10 बॉल 12ची मॅच जेव्हा 1 बॉल 9 वर आली होती, तसं सुद्धा होऊ शकतं. काहीही घडलं जाऊ शकतं. 4 बॉलची मॅच शेवटच्या बॉलवर सुद्धा 1 बॉल 3 धावावर येऊ शकते. हे क्रिकेट आहे. अनिश्चिततेचं भरलेला हा खेळ. इथे पुन्हा एकदा त्या ताकदीनं संघर्ष पेटतोय. सामना स्थिर आहे. ना गुंदवलीचं पारडं जड, ना पिंपलाचं. गंगामाता गुंदवली गोलंदाज. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतील मिस्टर शशिकांत. रतिलाल सुनील ओपन बॅटर. चांगल्या पद्धतीनं सुनीलनी साथ दिली आहे रतिलाल यांना. जो भरोसा आहे त्या भरोशाला मात्र बॅटर आणि बॉलर जागतील का? खरं तर प्रॅक्टिस आठवावी लागेल. मागच्या वर्षीचा अनुभव, सीझन आठवावी लागेल. आणि इथे वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतर धाव येते. एक्स्ट्रा रन्सनं मात्र ही मॅच थोडीशी रन रेटला सुद्धा येऊ शकते. 10 धावा झालेल्या आहेत. 10 धावा आता फळकावर मात्र स्कोर बोर्ड फुलतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी बघूया धाव येईल का. वाईट प्लस 22 एक धाव. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांनी धावता धावफलक रन रेटला आला आता मात्र 12. आता रन रेट कव्हर झालाय पहिल्या ओव्हरचा. न्यू तुफान पिंपलास टीमला मॅच सोपी आता मात्र होईल, कारण 12चा रन रेट येतोय आणि आता 12 बॉल शिल्लक अजून राहते. 28 वर जायचं आहे. 12 धावसंख्येवर पोहोचलेले आहेत. 12 बॉल 16 धावा. 12-16. चांगला बॉल देयष्टीवर आदळताना या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते जरूर. धावसंख्येनं आकडा मात्र या ठिकाणी 15 राहतोय. आता 11 चेंडू 15 धावा. बॉल टू रन मॅच बदलवली गेली तर ती सुद्धा डॉट बॉलनं आता मॅच येईल. गंगामाता गुंदवलीला मॅच बनवायची. निर्धाव चेंडू लगातार 2-2 निर्धाव चेंडू टाकले. एखादी विकेट काढली तर मॅच बनवू शकेल, नाहीतर सोपी होईल. फुलटॉस बॉल दिलाय. मॅचची समीकरणं बदलतील का? आणि जरूर बदलतील. चेंडू सीमारेषा पार. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. कॅच सोडलाय. कॅच ड्रॉप. चौकार.
कॅच झाला असता तर विकेट ही मिळाली असती, मॅच बनवायला संधी होती, परंतु इथे चौकार गेल्यानं न्यू तुफान पिंपलाच आत्ता मात्र थोडं हाईस बाळगतोय. 17 धावा आलेले आहेत. मॅचचा खतरा आता गंगा माता गुंदोली टीमवर मंडरवते, कारण चौकारानं पिंपळाच करायच्या आशा मोकळ्या झाल्या. या मॅचवर ते फ्री माइंडनं आता पाहू शकतायत. 11 धावांची गरज आहे फक्त विजयासाठी. पुन्हा फुल टॉच ऑन साईडला बॉल मिळून डीप कडे येतो. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव मिळेल का या ठिकाणी बघितलं आपण तर एकच धाव. आणि बंदे मारुती काल्हेर टीमचं आगमन झालेलं आहे. काल संघर्षमय क्रिकेट खेळताना गटातून बाजी मारली त्यांनी आणि आता 18 धावसंख्येवर वाटचाल या मॅचमध्ये न्यू तुफान पिंपळास टीम. 28 करायचे आहेत, 18 झालेले आहेत. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ठरवलं तर अजूनही मॅच आहे, मानलं तर अजूनही मॅच आहे. येणाऱ्या बॉलचा संघर्ष थांबवला तर मॅच मी बनवू शकतो, हे गोलंदाज शशिकांतनं ठरवलं तर मॅच ऑन होऊ शकते. ठरवलं होतं फिल्डरनं, मात्र कॅच सोडलाय. कॅचवर तेवढ्या गतीनं झपदिशी जाणं गरजेचं होतं, परंतु तेवढं हार्ड होता. सूर्यकिरण डोळ्यावर आले असेल त्यामुळे फिल्डर थांबले. एक धाव जरूर आलेली असेल. 19 धावसंख्या फळकावर येते. आता 9 धावा 8 बॉल, दोन्ही बॉल डॉट केले. मॅच ऑन. गंगा माता गुंदोली टीम करिता करतील का निर्धाव चेंडू शशिकांत. बॅटर समोर रतिलाल असताना इट्स अ शो टाइम. रतिलाल बॉल बीट झाले तरी सुद्धा धाव सोडत नाहीयेत. एक एक का होईना या धावेचं महत्त्व त्यांना माहीत आहे की अंतिम षटकात दडपण येऊ नये या दृष्टिकोनातून ती धावा घेत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 7 बॉल, विजयासाठी 8 धावांची गरज. 7 बॉल 8 धावा. मॅचचा जो जिवंतपणा आहे ना ठेवायचा असेल तर किमान हा बॉल निर्धाव येणं गरजेचं आहे, तर मॅच मध्ये जिवंतपणा राहू शकतोय. कारण 8 धावांचा रन रेट हा कमी नाहीये लढण्याकरिता. डाय बसेल का, कॅच होईल का, आणि 2 धावा घेऊन ही मॅचच सोपी झालेली आहे. 6 बॉल आणि 6 धावांचे समीकरण उभं राहिले समोर. धन्यवाद सूरज सर. मी आपल्याला 1 मिनिट थांबवतोय. मान्यवर कक्षामध्ये आपल्या कालवार गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक मंगलदासजी म्हात्रे साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. कालिका माता नवीन 40+ संघाच्या वतीनं साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपल्या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर बाळा यांच्या शुभ हस्ते मंगलदास म्हात्रे साहेबांना प्रेमाची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. आपल्या कालवार गावचे प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक मंगलदास म्हात्रे साहेब, आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन 40+ कालवार संघाच्या वतीनं आम्ही विशेष आभार आणि स्वागत करतोय. धन्यवाद. ओव्हर टू सूरज पाटील. तर मॅच या ठिकाणी मध्ये चित्र आहे. 6 चेंडू 6 धावा. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉल 6 धावा थांबवलेल्या आहेत आणि 1 बॉल 6 धावा असताना षटकारी ठोकलेला आहे. आणि 6 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाहीये. आणि राष्ट्रीय खेळाडू काल्हेरचे यतीश म्हात्रे यांना विनंती, आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. यतीशजी म्हात्रे, आपलं श्री कालिका माता क्रीडा मंडळ कालवारकडनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती. सहा बॉल 6 धावा. चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये, चर्चा आहे भिवंडी टेनिस विश्वाच्या स्पर्धेची. जय कालिका माता क्रीडा मंडळ कालवार 40+ टुर्नामेंटची. 6 धावा हव्या आहेत गंगा माता गुंदोली टीमला रोखायच्या, तर 6 धावा करायच्या आहेत न्यू तुफान पिंपळास या टीमला. पिंपलासकर करतील का, गुंदोलीकर रोखतील का. पहिला बॉल पोल केलाय मिड विकेट डीपर ना, खेळ खलास. होडी बाबा षटकार, मॅच विनिंग सिक्सर, काम तमाम. न्यू तुफान पिंपलास विजेता. झटक्यात फटक्यात विजय, ठोशात ठोसा. आणि इथे मॅन ऑफ द मॅच
12 धावांची एक चांगली फास्ट इनिंग, षटकार चौकार त्यांच्या नावावर